माननीय अध्यक्ष महोदय, मी जो अर्थसंकल्प त्यांनी एकदा मुद्दा मांडलेला आहे, पॉइंट ऑफ मी ही चर्चा संपल्यावर सादर केलेल्या चर्चा संपल्यानंतर द्यायची. अर्जुनराव बोला, खोतकर साहेब बोला, खोतकर साहेब बोला ना. अर्थसंकल्पाचं त्यांनी मांडला ना अध्यक्ष महाराज, एकदा बोला खोतकर साहेब बोला. माननीय अर्थमंत्र्याचं अभिनंदन करण्यासाठी मी उभा आहे. त्यांना संधी देऊ. नाहीये जो अर्थसंकल्प पॉइंट ऑफ नंतर घ्या ना, अर्जुनरावचं होऊ द्या ना. जो अर्थसंकल्प त्यांचं झालं की घ्या ना, खोतकर साहेबांचं होऊ द्या, तेवढं ते झालं की घ्या. चला खोतकर साहेब घ्या. जो अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेला. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना 3 तास आता दिलेले आहेत, 6 वाजेपर्यंत. निम्मा वेळ सत्ताधारी पक्षाला, निम्मा वेळ विरोधी पक्षाला, असं केलं पाहिजे. त्याच्यामुळं आता एक माणूस तिकडचा झाल्यावर एक माणूस सत्ताधारी पक्षाचा, मग एक माणूस विरोधी पक्षाचा, असं केलं पाहिजे. आपण असंच घेतलंय. आपण नाही, संख्याबळावर नसतं. आपण पहिलं नाव घेतलं भास्करराव जाधवांचं, दुसरं नाव घेतलं आपण भाजपचं, तिसरं नाव घेतलं आपण खोतकर साहेबाचं. एकच घेतो ना. चला खोतकर साहेब घ्या. ज्येष्ठ सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय, मी माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे माननीय नाना पटोलेजी, जितेंद्र आव्हाड साहेब, आम्ही सगळे, वडेट्टीवार साहेब, आम्ही गेलो होतो. त्यावेळी अजितदादांनी, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं ती पूर्वीपासून प्रथा आहे. तर त्यांनी सांगितलं की सुरुवातीचे तुमचे 6 सदस्य अल्टरनेटिव्ह बोलतील आणि नंतर इकडची संख्या जास्त असल्यामुळं त्या सगळ्यांना बोलायला आम्हाला संधी द्यावी लागेल. आम्ही ते मान्य केलं. म्हणून एकदा सत्तारूढ पक्षाचा, विरोधी पक्षाचा एक सदस्य बोलला की तिकडच्या एका पक्षाचा एक सदस्य, मग इकडच्या दुसऱ्या पक्षाचा एक सदस्य, मग तिकडच्या दुसऱ्या, असं अल्टरनेटिव्ह करायचं. याला अध्यक्ष महोदयांनी देखील मान्यता दिलेली आहे. आणि माननीय अर्थमंत्री महोदय जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. तीच पूर्वीपासूनची प्रथा होती. अध्यक्ष महोदय, मी राज्याच्या अर्थमंत्र्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन यासाठी करतो. विजयराव बसा ना आता.